आपल्या सर्वांचे लाडके पंतप्रधान, या देशाचे प्रधान चौकीदार आदरणीय नरेंद्र मोदीजी, मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते विजयसिंग दादा मोहिते पाटील जी, रामदास आठवले जी, चंद्रकांत दादा पाटील, सुभाष बापू देशमुख, महादेवराव जानकर, रामभाऊ शिंदे, विजयकुमार देशमुख, सदाभाऊ खोत, रणजित सिंग दादा मोहिते पाटील, सुधाकरराव पंत परिचारक, नीलमताई गोरे, शाजी बापू पाटील, नारायणजी पवार, उत्तमराव जानकर, राहुल दादा कुल, अमरजी साबळे, कल्याणराव काळे, दिलीपजी येळगावकर, धनाजी साठे आणि विशेषत्वाने आपल्या म्हाडा मतदारसंघाचे उमेदवार रणजित सिंह हिंदूराव नाईक निंबाळकर आणि त्याचप्रमाणे बारामतीच्या आपल्या उमेदवार झाशीची राणी कांचनताई कुल, बंधू भगिनींनो, आज आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी आदरणीय मोदी साहेबांचं मनपूर्वक स्वागत करतो। साहेब, ही जनता ही अशी जनता आहे, हे इतके वीर लोक आहेत की या ठिकाणी माननीय पवार साहेबांनी पहिल्यांदा ठरवलं मी निवडणूक लढतो, पण या जनतेने पवार साहेबांना सांगितलं सॉरी पवार साहेब, यावेळेस मोदीजींच्याच सोबत आम्ही आहोत, त्यामुळे आम्ही तुम्हाला या ठिकाणी निवडून देऊ शकत नाही। त्यामुळे ओपनिंग बॅटिंग करायला आलेले आमचे पवार साहेब 12वा गडी बनवून पॅव्हेलियन मध्ये परत गेले आणि या ठिकाणी विजयसिंग दादा असतील, रणजित दादा असतील, उत्तमराव असतील, सगळे मंडळी एकत्रितपणे मोदी साहेब आपल्या नेतृत्वात आपल्या उमेदवाराला आशीर्वाद देण्याकरता आली। त्यामुळे मला आता विश्वास आहे, म्हाडा असो की बारामती असो, कमळ हे फुलणारच, आता त्याला कोणी थांबवू शकत नाही। मी या निमित्ताने एवढंच सांगतो, माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात गेल्या 5 वर्षात या महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात परिवर्तन झालं। ज्या योजना अनेक वर्षापासून प्रलंबित होत्या, तुम्ही विचार करा, इतके वर्ष या ठिकाणी पवार साहेबांकडे हा पश्चिम महाराष्ट्र राहिला, त्यांच्याचकडे इरिगेशनचं खातं राहिलं, पण टेंबू टाकारी म्हैसाळ ज्याचं पाणी सांगोल्याला येणार त्याला मात्र पैसे मिळाले नाही। आज मोदी साहेबांनी पैसे दिले, 50,000 एकर जमीन ही त्या ठिकाणी सिंचनाखाली या संपूर्ण सांगोला तालुक्यामध्ये येते। यासोबत जीए कटापूर सारखा सातारा जिल्ह्यातला प्रकल्प असेल की ज्या प्रकल्पामुळे खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यातला माळ खटाव सारखा जो मागास भाग आहे, या भागाला मोठ्या प्रमाणात दुष्काळी भागाला पाणी मिळणार आहे। आज त्या जीए कटापूरला देखील पूर्ण पैसे मिळाले, ते मोदी साहेबांच्यामुळे मिळाले। आज आपण या ठिकाणी नीरा उजवा कालवा असेल, या ठिकाणी आमच्या दादांनी इतके वर्ष जी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना या ठिकाणी लावून धरली। आज मी तुम्हाला शब्द द्यायला आलो आहे, मी आदरणीय मोदी साहेबांना विनंती केली आहे आणि मला विश्वास आहे या महाराष्ट्राला मोदी साहेबांनी सिंचनाकरता 35,000 कोटी रुपये दिले आहेत आणि कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेकरता जेवढा पैसा लागेल तो मोदी साहेबांकडून आणण्याचं काम हे या ठिकाणी आम्ही करू। एवढंच नाही तर या ठिकाणी आमच्या बारामती पासून म्हाड्यापर्यंत खऱ्या अर्थानं विशेष रूपानं आपण जर बघितलं तर मुळशीचं जे टाटा धरण आहे, या धरणातलं पाणी हे सिंचनाला उपलब्ध करून दिलं तर खूप मोठ्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न संपू शकतो। आम्ही त्याची समिती तयार केली आहे, राहुल दादा कुल यांना त्या समितीत ठेवलाय
आणि या समितीच्या माध्यमातून असा मार्ग काढू की त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेशन होईल, पण जे पाणी आज समुद्रात वाया जात आहे ते समुद्रात वाया जाणारं पाणी हे सिंचनाकरता या आपल्या भागामध्ये या ठिकाणी येईल आणि आपली शेती सुजलाम सुफलाम होईल। मी या निमित्ताने मोदी साहेबांना एका गोष्टी करता अजून धन्यवाद देतो। मोदी साहेबांनी ज्या प्रकारे उसाला FRP मिळण्याकरता गेल्या 3 वर्षात निर्णय घेतले, उसा करता साखरेची मिनिमम सेलिंग प्राइस कायदा 50 वर्षाचा होता, पण जाणते राजे देखील ज्यावेळी आपले कृषी मंत्री होते तेव्हाही त्या कायद्याचा वापर होऊ शकला नाही, पण मोदी साहेबांनी वापर केला आणि 31 रुपयाच्या खाली साखर विकता येणार नाही हा निर्णय केल्यामुळे आज आमच्या उसाच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी FRP मिळण्याकरता मदत झाली। आज वेगवेगळ्या प्रकारची मदत आपण जर बघितली, इतक्या मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे, रस्त्यांची कामं चालली आहे, गरिबाच्या जीवनात परिवर्तन होत आहे आणि मला विश्वास आहे हे परिवर्तनच आज या ठिकाणी आपल्याला या संख्येमध्ये दिसत आहे। ही विराट सभा आहे। माझं आमच्या कॅमेरेवाल्यांना चॅनलवाल्यांना माझी विनंती आहे, एकदा जरा मागे दाखवा। अरे एक अरबी समुद्र हा मुंबईमध्ये आहे आणि दुसरा जनसमुदायाचा समुद्र हा या म्हाड्यामध्ये या ठिकाणी अकलूजला दिसतो आहे। मी आपल्या सगळ्यांना प्रणाम करतो, आपल्याला नमस्कार करतो आणि आमचे दोन्ही उमेदवार रणजित सिंह हिंदूराव नाईक निंबाळकर आणि कांचनताई कुल यांना निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।